शिर्डीतल्या साईबाबा समाधी मंदिरात गोकुळाष्टमीचा उत्साह परंपरेनुसार भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। मध्यरात्री चांदीच्या पाळण्यात कान्हाचा जन्मोत्सव पार पडलाय। भगवान श्रीकृष्णांच्या जन्मवेळी पाळणे गीत गात फुलांची उधळण करत भक्तांनी आनंदोत्सव साजरा केलाय। या प्रसंगी हरिभक्त पारायण स्मिता आजेगावकर यांनी श्रीकृष्ण जन्म कीर्तनानं उपस्थितांना आध्यात्मिक अनुभव दिलाय। साई संस्थानाचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर असंख्य साई भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। यानंतर उत्सवानंतर साईंची शेजारती देखील करण्यात आली आहे। देवकी मात्र तिने रडायला सुरुवात केली। तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परंपरेप्रमाणे गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रात्री 11:15 वाजता रेशमी पोशाख विठ्ठलास परिधान करण्यात आला। यावर पागोटा आणि कुंची घालून विठ्ठलाच्या अंगावर बरोबर 12 वाजता कृष्ण जन्माचा गुलाल उधळण्यात आला आणि त्यानंतर लोणी साखरेचा नैवेद्य दाखवून जन्माष्टमीचा उत्साह पंढरपुरात शिगेला पोहोचला। एकीकडे विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गुलाल उधळत असताना दुसरीकडे विठ्ठल सभा मंडपात कृष्णाचा पाळणा देखील टाळ मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांनी एकत्र येऊन गायला आणि यावेळी संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलं होतं।